नमस्कार मंडळी, काय म्हणतास? बरे असत ना? मी रिहा फोंडेकर. तर काल जन्माष्टमी झाली, तर आज त्या गोकुळाचं विसर्जन म्हणजे गोपाळकालो. तर आमच्या ह्या कोळमात म्हणजे माझ्या माहेरी गोपाळकालो कसं साजरं केलं जातं, म्हणजे विविध प्रकारचे खेळ खेळले जातात, दहीहंडी कशी फोडली जातात, किती थर लावले जातात, हे सगळे व्हिडिओ मी तुमका आता दाखवते. तर कबड्डी खेळायला पहिली सुरुवात केली आणि कबड्डी खेळतात. ह्या वर्षी म्हणत होतं की एवढं काय पाऊस नव्हतो, म्हणजे बारीक बारीक पडा होतो. आता मग कबड्डी संपली आणि मग त्यांच्या सगळ्यांना लाईनीत उभ्या करतात आणि लाईनीत उभ्या राहून मग देवाची ती गाणी म्हणतात. आता त्याच्यानंतर मग ते सगळेजण असे लाईनी रस्त्यात असे खाली मातीत झोपतात, म्हणजे झोपांतना सरकत इकडच्या लोकांनी त्या साईडला जायचं आणि इकडच्या लोकांनी तकडच्या साईडला जायचं, असं असतं. म्हणजे एक पद्धतच जाते पहिल्यापासूनची, म्हणजे गेम टाईपच असतात, म्हणजे खेळ खेळले जातात. ते मातीत सरकतच जायचा. काय काय पोरगे आपले मस्करी करतात, व्यायाम केल्यासारखे एकमेकांच्या पाठीर बिटी ठेवले त्यांनी. आता प्रत्येक जण म्हणजे जे ह्या साईडला बसले ते त्या साईडला गेले आणि त्या साईडला होते ते ह्या साईडला गेले, म्हणजे जागा त्यांनी सगळ्यांची चेंज झाली. सगळे किलो आणि त्याने भिजवलं सगळ्यांचा पाणी आणि ओतलं. असे म्हणजे एकमेकांना असे हे करतात, टार्गेट करतात. ते मस्त आहे. कोण सुके असतात त्यांना भिजवतात, मातीत पकडतात, मातीत लोळवतात त्यांनी. म्हणजे एक तो दिवस असतं त्यांचे गोपाळांचं, मजा करतो. आता परत ते गाणी गाया म्हणतात. आता इथे उभे राहून जो अवतार घेतात, म्हणजे जो खेळ खेळतात, एकाना वराह अवतार असं म्हणतात. आता ते कसे खाली बसले आहेत, एक जण बसतात आणि एक जण आपल्या मांडीवर घेतात आणि असे खालीवर करतात. एका नरसिंह अवतार म्हणतात, तो पण एक अवताराचाच भाग हा. तो खेळ खेळलो होता. नंतर असे परत लाईनीत उभे राहून एक असं खाली हात धरतात आणि बोटाने करतात, ते का वामन अवतार म्हणतात. हे पण एक खेळासारखंच असतं. एक बोट असं हे करायचं आणि पाय हलवायचं, वामन अवतार म्हणतात त्याचा.
ह्यो माया आमच्याकडचा तो एक नुसतो हातच असं हलवूक लागलो अचानक. आता परत ते गाणी म्हणून राहिले. आता ह्यो हात पूर्ण हात उभं करून असं हात हलवतात आणि काय ते का परशुराम अवतार असं म्हणतात. कोणते भिजवलं नाही म्हणून पाणी वाचलं. आता ह्यो उभे राहून बाण हे करतात म्हणजे राम अवतार सगळ्यांका माहितीच आहे तो. आता कृष्ण अवतार काय काय जण म्हणजे मुरली खयच्या साईटी असतात ती पण कोणाकोणाच्या लक्षात येत नव्हती. एकमेकांची मस्करी करत होती आणि तेव्हा तर बाजापेटी वाज होता तसंच मुरली वाजही होतो. मग ते का कोणतरी सांग म्हणून तर माझ्या भावानंच सांगेन ते काय रे व्हिडिओ करतात तर तो मग माझ्याकडे बघूक लागलो परत. आता हो विठ्ठलाचो अवतार असा. ह्यो कली अवताराचा म्हणजे एकानं उभं राहायचं आणि त्याच्या खांद्यावर एकाने करायचं आणि पाठीवर मारायचं ते कली अवतार म्हणतात. हे एकमेकांवर चान्सच घेत होते मारो पोरगे वरती दहीहंडी बघा बसले बांधले एक देवळाची आणि एक नवसाची. आता हे सगळे असे बसले गोल करून ते दही असताना तर घुसत हे करतात म्हणजे मग ते बाळगोपाळांका वाटलं जातं. मग त्याच्या आधी ती बादलीत दही घेतो आणि ती रवी असतात ती घेऊन असं घुसळत नेतात ते आणि म्हणजे गाणी म्हटली जातात तेव्हा पण. आता घुसळून झाला मग आता प्रत्येक ते लाईनीत बसतात. मग त्यांना सगळ्यांकडनं असं दही भरवलं जातं ग्लासांवर उठला जाता आणि आंबोळी आपण आदल्या दिवशी करतो जन्माष्टमी ते आंबोळीचं पण प्रसाद दिलं जाता. तो बाळगोपाळांच्या बघा असे तुकडे वाटले जातात ते येतात तो लाईनीत आता तोप घेऊन तो प्रसाद देता. त्याच्यानंतर ते लाह्याचे लाडू असतात ना ते पण वाटले जातात म्हणजे काय काय बाजारात नाही आणले जातात. आता हे आपण लगोरी सारखेच असतात ते पण तो वेगळं खेळ असे उभे राहतात लाईनीत क्रॉस आणि त्याच्यावरती असं म्हणजे एक पोळी वगैरे घेतात आणि भरणं असं चलवल्यासारखं करतात. आमच्याकडचं मंथन त्याची जरा कॉमेडी करत होते सगळेजण वरती घेऊन ते का जरा लहान आहे जरा मस्तीखोर आहे ना त्यामुळे. आता हे प्रदर्शन एका साईडने इकडून असे आणि त्या साईडने असे म्हणजे समोर रवांना पायाचे म्हणजे स्वतःच टाकताना स्वतःच ह्याचा रुमालाचं तो बॉल केलेलं तो पायाखालना घालायचा म्हणजे त्या पायात लागताना तो आउट असं असतं म्हणजे ते. त्याच्यानंतर हे असं दळतात ना त्याच्यासाठी बसलं हे म्हणतात ते गाणी म्हणत ताटी घेतले नाही आणि करतात ते.
आता आपण आईचे रुमाल लहानपणी कसं खेळतो खेळ खेळतो, पण हे जरा कॉमेडी करतो तसे टाकतात आणि तसे मग ग्रुप करतात, मग बसायचं असताना बसायचंच देणत नाही असं करतात. त्यानंतर ना आपण उडी कशी मारतो तशी मारूची असतात. म्हणजे बसतलो एक जण आणि ते टच न करता जायचं असं असतं. त्यानंतर लंगडी लंगडी खेळली जातात. म्हणजे वेगवेगळे असे खेळ खेळले जातात. काय जातं मग अशी पाऊस इल्लो आणि खेळ संपलो का एक म्हणतो गोपाळ हो म्हणतो. बघा पाऊस पडता, पावसाची सुरुवात झाली त्यामुळे हे सगळे बाळ गोपाळ ते मस्तपैकी मज्जा करतात. ठीक झाले पावसात बघून. आता आम्ही गोशिंद्र आपण कशी लहानपणी खेळू, खूप मजा येईल लहानपणी तो खेळ खेळतो. म्हणजे कसा जुने खेळ खेळले जातात. एका सोडल्याने हे सगळी महिला मंडळ होती थंय आणून सोडल्यानी, मग एकांतिका थंय नेऊन सोडल्यांमध्ये. आता हे बघा हे आता हे खाली बसले म्हणजे फुगडीसाठी बसले आहेत. ओवी म्हणतात आणि ते फुगडीचे हे असतात ना ते म्हणतात आणि बस फुगडी खेळतात. आता उभ्याची फुगडी उभ्या नुरोवान फुगडी मला हे कधी घेतात, हे तिघे जण करतात आणि ते सगळे नसतात ते माझे पप्पा आणि म्हणजे माझा भाव ते दोघे जण ते मारतात फुगडी. असे दोघांचे सगळेजण खेळतात, ते तिघे जण खेळतात. अशा जुन्या चालीरीतीन कदर असो एक हे मिळता, हे दोघे भाव खेळतात म्हणजे फुगडी. आता हे बघा हे कसं असतं, हे रिंग करतात एक तयार आणि मग ना एकमेकांच्या हातातून असं वाकडा वाकडा जायचा आणि नंतर मग परत तसं होतं तसं पूर्ववत रिंग तयार करायचा असा, म्हणजे परत सोडवायचा असा असं असतं. आता हे बघा क्रॉस क्रॉस जास्त एकमेकांच्या हाताच्या खालनं तर परत उलटा फिरा नंतर ते परत होतं त्याचं क्लिअर करतले. आता दही अंडीसाठी उभे राहतले. हे बघा हे खाली सगळे सपोर्टला असे भक्कम माणसं राहिले, नंतर वरती तिघे जण. ह्या पहिली ती देवळाची असता आणि ती दुसरी ती नवसाची म्हणजे नवसाच्या पण असतात दही अंडी असं असतं. दही अंडी बघा किती सुंदर सजवल्याने. सगळेजण खाली रवलेत ती जास्त ती कशासाठी रवली आहेत, दही अंडीची मडकीची जी हे असता मटकीची काच असतं म्हणजे ती घेण्यासाठी ठेवलेली आहेत आणि फळा वगैरे घेण्यासाठी प्रसाद असता ना तो त्याच्यासाठी बरीचशी लोक थांबलेली असतात. लहान मुलांची तर काही वेगळीच मजा असते. आता ह्या बाबून दही नारळ घेतल्या आणि ते सांगितलं फोडल्यान. आणि ते नारळ घेतलं त्याच्या हाताने खाली सगळी होती ना टाकल्यानंतर कोणा काही लागू शकता. हे बघा कशी धावतात बघा, फळांसाठी फुगे असतात त्यासाठी. आता दुसरं थर गेले, आता दुसरी लावली आता नवसाची त्याच्याकडे. आता ही पण फोडण्यासाठी सगळे तयार झाले आहेत. त्याच्या तोंडावरच सगळं दही उपडी झाला फोडल्यांची. ते बघ कशी सगळे लावलेलं सगळं काढतात दोरीचा. आता हे सगळेजण बाळगोपाळ देवळात येले. देवळात येल्यानंतर हे बघा अशी गारणी वगैरे होतं सुरू.
आता आरती सुरू झाली आहे आणि सगळेजण असे सगळी आतमध्ये येईल आणि आरती सुरू करतात. ते बघा प्रसादी म्हणून लाहे आरती झाले ना काय मग लाहे असतात तो प्रसाद असं उडवलं जाता म्हणजे तो जसं हातात म्हणजे असं पडतलो ना तो आपण घ्यायचो आणि खायचो. लहानचा प्रसाद उडवलं जाता. आता हे बघा गोकुळ बाहेर काढल्याने अशी म्हणजे मिरवणूक देवळाभोवती एक ना असं म्हणजे पाराभोवती एक फेरी मारली 3 फेरी मारले जातात असे बाहेर काढल्यावर असे नाचत नाचत टाळ घेऊन नाचत नाचत गाणी म्हणत ना चलतात आणि मागून गोकुळ असतात. गोकुळ असं डोक्यावर घेतलं जातं. हे बघा हे आमचा गोकुळ सगळीजण पाया पडूक येतात. गोकुळ व्यवस्थित दिसून कारण आमचं समुद्र जरा असं म्हणजे लांब आणि नाचत नाचत जातात त्यामुळे आता जड असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित जेवतं लागतं ना. ते बघा गोकुळ घेतात त्यांच्या पण पाया पडलं होतं आणि असं मग सगळेजण पाया पडू शकतात. आता हे बघा असे बाहेर पडले आहेत सगळेजण आणि आता ते आमच्या पुढे पार असा म्हणजे पिंपळ म्हणतात ते का त्याला 3 फेरे मारतले. किती सुंदर दिसता बघा. हे बघा हे असं हे फेरी मारतात आणि लोक मध्ये मध्ये येतात पाया पडोपात. आणि पावसान पण तेव्हा सुरुवात केलेली बारीक बारीक. ते बघा लहानचा प्रसाद इकडे पण उडवला जातं म्हणजे ज्यांका मिळणार ना त्यांना पण दिलं जातं. आणि हे बघा हे सगळे बायका थांबली आहेत. या दिवसांनी लहान मुलांची पण मजा खूप असते. तर बघा हे राऊंड आता त्यांचे म्हणजे फेरे होत येतात. आता ते ह्या वाजवत नेतले ढोलाने. आता ह्या आणि गोकुळ बघा किती सुंदर दिसता. मूर्ती कशी मस्त म्हणजे अशी मन कसं ना प्रसन्न होता बघून ना मूर्ती. आता ह्या त्यांचं होळतीला आता हे समुद्रावर जातले विसर्जनासाठी. आता मी पण जाते मला खूप उशीर झालो घराक जाते. तर मंडळींनो आमच्याकडचं हे गोपाळ कालो कसं झालो आहे हो मी तुमका सांगितलंय.
तो जर तुमका आवडलो असत आणि आमच्या कोकणातील ही संस्कृती ती तुमका आवडली असत तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत या कोकणासारखे टकटकीत राहा. धन्यवाद.